तर नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या ससाणीच्या यूट्यूब चॅनलवरती. कसे तुम्ही सगळे मजेत ना? आयो तुम्ही सगळे मजेत असाल मित्रांनो. तर आजचा शुक्रवार आहे मित्रांनो, आज सुट्टी दिली कालच आम्हाला. तर अचानक म्हटलं घरी जाऊया आज. तर बघूया आजचा ब्लॉग कसा होतो आहे कसा नाही ते, कारण 2-3 दिवस झाले खूप वारा आणि पाऊस खूप जोरदार होता. तर आता शांत झाला आहे, तर म्हटलं जाऊया घरी आपण आणि थोडंफार बघूया काय कसं आपल्या गावाचं वातावरण वगैरे कसं आहे ते. तर आता निघालो आहे, जसं आपण उसगावमध्ये पोचलो आहे. तर आता थोड्याच वेळात अर्धा पाऊण तास आपण पोचणार आहोत घरी. तर चला भेटूया आजचा ब्लॉग, बघूया कसं होतं आहे काय नाही काय होतं ते तुम्हाला बघायला भेटणार आजच्या ब्लॉगमध्ये. चला तर मित्रांनो 11:30 झालेत आणि जस्ट आपण पोचलो आहे माहीमला. वडापाव घेतला नाश्त्यासाठी, कारण मामाकडून फक्त कॉफी वगैरे पिऊन निघालो. तर म्हटलं भूक लागली तर नाश्ता घेऊया. तर वडेपाव घेतल्यात आपण नाश्त्यासाठी, घरी जाऊन खाणार आहोत. चला आता निघते. तर मित्रांनो 12 वाजलेत आणि जस्ट पोचलो घरी आणि घेतला नाश्ता करायला. नाश्ता वगैरे करूया मस्त आणि मग भेटतो तुम्हाला. काय करेन काय डाव नाही मधून टाक मधून टाक तिला उडवेल बघ. काय नाही आलू थोडं ओरून दे बस. अक्षू दात दाखव तुझी. आ कर ना. बेकार आहे बघा. डॉक्टरने सांगितलं ती कायच नाही, गोल वस्तू खायला सांगितलं. चॉकलेट काय इथे बस. काय सांगितलं डॉक्टरने? चष्म्यावर काय डॉक्टरने काय सांगितलंय? गोड वस्तू खायची नाही. मग तू खातो ना चॉकलेट? नाही. खोटा बोलतो? नाही. खोटं बोलतो ना? ठीक आहे रेग्युलर. ते येतो आम्ही चालू चालले. तर मित्रांनो आता आम्ही आलो स्टॉपवर. स्टॉपवरचा तळा आहे बघा, पूर्ण भरला आहे पूर्णपर्यंत. पूर्ण वर इथं पाणी आणि त्या साईडला पण एक तलाव आहे, म्हणजे एकूण 3 तलाव आहेत. हा सर्वात मोठा आहे. अभी आप देख सकते हो. तर सलून बंद होता म्हणून आम्ही जरा इथे आलो बसायला. थोड्या जाऊया सलून चालू ओपन झाल्यावर. ठीक आहे. आणि आपले ब्रिज नंतर त्याच्यानंतर तो जाम हाड आहे. पाऊस आला खूप जोरात आणि जायचं आपल्याला आशा बोलला 5 वाजता जाणार होतो. तो रुद्र 6 वाजता जाऊ. तो गेलाय बाहेर दुसरणीला. यायला किती वेळ लागेल माहिती नाही, पण आता लागलाय पाऊस. तर बघूया कसं जायचं कसं नाही ते, पण जायचं तर आहेच मला. तर पाऊस पण खूप आणि वारा पण खूप सुटला आहे. पण आता बघूया, तो आल्यावर बघूया जायचं की नाही ते. गेला पाऊस, वारा आहे फक्त, पाऊस बाकी. हमारी कर्नाटक यहाँ तेल निकल जाता, ये हमारी जान है और हमारी शान है. हमाल बोलते और सबको बोलते. तुला झालं तुझ्यामुळे आज लेट झाला. 6 वाजता जाणार होते, इथे 6:30 झाले. आता निघतो आम्ही. फोन कुठून करू तुला?
दिसली कारले डोंगरानू आईचे रूपाने आगरी कोल्यांना गाऊ दे आज तुझे बरगानू फक्त ते करताना माय कर्णाचा तवरा गो नावान डुलते नौका आई तुझे सौंदर्या गो नावान डुलते नौका आई तुझे सौंदर्या गो. समोर आपलं मंदिर आहे शंकराचं, ते सुद्धा दिसत नाहीये, एकदम ब्लर दिसतंय. आता मस्त शॉर्ट येतील, शॉर्ट मस्त येतील, वारा बिरा सुटला आहे. पण आईचं मुकुट ना लावलं होतं ना, त्यामुळे घेतले ना शॉर्ट, कारण माझे जुने शॉर्ट आहेत तेच टाकेल मी. इथून नजारा येतो ना, एक नंबर नजारा येतो, कारण इथले मी लास्ट टाइम शूट गेलेलं इथून. डायरेक्ट इथून स्लिप होता, इथे पडलो असतो डायरेक्ट भारी. हा एक भारी नजारा येतो, मस्त शूट म्हणजे रीलसाठी आता घेतो मी तेच. तर मित्रांनो आता वरती आलाय, तुम्हाला वाईफ बघायची आहे का वरची, बघायची की नाही बोला लवकर. हे बघा मित्रांनो सनसेट व्ह्यू नाहीये, पण इथे आल्यावर एवढं भारी वाटतं ना वरती आल्यावर. एक वारा, एक नैसर्गिक हवा, म्हणजे तीच वारा, एक नैसर्गिक वाईब खूप भारी वाटतं बघा. आणि बघा इथे हिरवं असा, इथे बघा झाडांची पानं वगैरे मस्त पक्षावेत दिसताना, आणि वाईब मित्रांनो खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. आम्ही पाऊस थांबण्याचीच वाट बघतो, आणि थांबला पाऊस आणि पटकन आलो वरती. आणि समुद्राला भरती सुद्धा आली आहे, त्यामुळे वारा खूप जास्त आहे. कसं वाटतंय, थंडी थंडी हवा, निसर्ग निसर्ग मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. असं अशी वाईब तुम्हाला कुठेच नाही भेटणार मित्रांनो. तुम्ही एकदा नक्की विजिट करा आमच्या एडवण गावाला, आणि आईच्या मंदिरात दर्शनासाठी नक्की या, कधी पण या. तुम्हाला इथे आल्यावर नाही तुम्हाला आवडलं तर नावाचा पण सनी नाही मित्रांनो, बरोबर की नाही. कधी लास्ट जे घरी असायचं तेव्हा सुद्धा यायचो, आणि बाहेर असलो तरी कधी पण आलं तरी नक्की इथे येऊन जातो, कारण आपल्या पेजला अपडेट द्यावे लागतात म्हणून, बाकी काही नाही. आणि आपण दर्शनासाठी सुद्धा येतो. हा पण सिनेमॅटिक भारी येतो त्या. तर मित्रांनो निघतोय आता, निघायचं इच्छा नाही होत आहे, कारण एवढा वारा भारी वाटतं, आणि क्लायमेट खतरनाक आहे ना, बघितलं असेल. वारा खूप आहे, आवाज ते पण मला माहिती नाही. आता मी कारण जायचं आता घरी, संध्याकाळ झाली आहे, 7:30 झाले, म्हटलं लावले भारी वाटतंय. मी निघायची इच्छा नाही, माझं नाही जावं लागेल. त्यामुळे म्हणजे काढले आता, बघूया टाकायचं की नाही ते इंस्टाला. चला जाऊया घरी, पुढे कंटिन्यू होईल की नाही माहिती नाही. चलो उचलणार आपण.